आपलं चिंतन नामपर झाल्यावर नामस्मरण झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे? पण नामस्मरण करा आणि बेंबीच्या देठापासून करा, तरच भगवान परमात्म्याला आपली दया. तुम्हाला सांगू का, आमच्या माता मावश्या घरात काम करत असताना झोक्यामध्ये ते पोराला टाकलेलं असतं, बाळाला टाकलेलं असतं ना, आणि टाकल्यानंतर ते पोरगं रडायला लागलं, हळूहळू रडायला लागलं. त्याला वाटतं आईनं आपल्याला जवळ घ्यावं, पण आई कामात असते. आई काय करते? झोका देते त्याला, आहे की नाही? बरोबर आहे ना? आई त्याला एक झोका देऊन टाकते, त्याला परत थोडीशी झोप लागते, परत थोड्या वेळाने ते ओरडायला लागतं, बोंबलायला लागतं. आई काय करते? तिचे कामं पेंडिंग राहतात, ती पुन्हा त्याला झोका देते. ज्या वेळेला ते बेंबीच्या देठापासून ओरडतं, लगेच जाऊन आई त्याला जवळ घेते. बरोबर आहे की नाही? आपल्यालाही आपण जर असं हळूहळू देवाचं नामस्मरण केलं तर देव तुम्हाला झोके दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही बेंबीच्या देठापासून ओरडा, तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे की नाही? देवाचं नामस्मरण आनंदाने विसरून द्यायला पाहिजे आपण कोण आहे काय.